कालिदास कोळंबकर राजभवनामध्ये दाखल झालेत। थोड्याच वेळात ते शपथ घेणार आहेत। हंगामी अध्यक्ष म्हणून ते शपथ घेतील। तर कालिदास कोळंबकर हे राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत। विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे असणार आहेत आणि त्यासाठी ते आता शपथ घेण्यासाठी राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांना शपथ दिली जाईल। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, कालिदास कोळंबकर शपथ घेण्यासाठी राजभवनामध्ये दाखल झाले। बरोबर आहे। काही मिनिटांपूर्वी कालिदास कोळंबकर जे आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील ते काही मिनिटांपूर्वी राजभवनामध्ये दाखल झालेत। राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली जाईल आणि पुढील 3 दिवस ते विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील। 9 तारखेला विधानसभेचे पूर्णकालीन जे अध्यक्ष असतील त्यांची निवड होणार आहे। त्यासाठी जी प्रक्रिया आहे ती 8 तारखेला सुरू होईल। त्यामुळे तत्पूर्वी हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर काम पाहणार आहेत आणि त्यासाठीच आता प्रक्रिया पार पाडण्यासाठीच कोळंबकर हे राजभवनात आलेले। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये कोळंबकर हंगामी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारतील। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कालिदास कोळंबकर हे राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील पोहोचतील।